आज एकच विषय गाजतो आहे, तो म्हणजे वरळीमधल्या भारतीय जनता पक्षाचा जो मेळावा होता वरळी डोममध्ये, त्या मेळाव्यासाठी ज्या भाजपच्या महिला कार्यकर्त्या जात होत्या आणि तिथे संपूर्ण रस्ता अडवण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती, त्या विरोधात पूजा मिश्रा नावाच्या एका स्त्रीने ज्या पद्धतीने मंत्री गिरीश महाजन यांच्यापासून ते पोलिसांपर्यंत सगळ्यांची झाडाझडती घेतली आणि जबरदस्त निषेध त्याचा केला. अक्षरशः एक नारी सब पे भारी अशा प्रकारचं दर्शन घडवलं. तिचा जो उद्रेक होता भावनांचा, जी चीड होती, संताप होता, तो केवळ तिचा एकटीचा नव्हता. अनेकांच्या मनामध्ये ही खदखद आहे, अनेकांच्या मनात संताप आहे, नाराजी आहे. विशेषतः या सध्याच्या महायुती सरकारबद्दल, केंद्र सरकारबद्दल जी नाराजी आहे, जी खदखद आहे, ती व्यक्त झाली आहे. याचा अर्थ वरळीमध्ये ज्या प्रकारचा मोर्चा नव्हता, तो स्त्रिया एकत्रपणे वरळी डोम मध्ये जात होत्या. अनेकांच्या गाड्या कुठेतरी दुसरीकडे पार्क केल्या होत्या आणि चालत जाणं भाग होतं, पण संपूर्ण रस्ता अडवला होता गर्दीच्या वेळात. आणि ती जी महिला, मला वाटतं पूजा मिश्रा असं नाव आहे, त्या महिलेचा संताप झाला होता, कारण तिचा मुलगा, लहान मुलगा वाट बघत होता आणि आपल्या लेकाची काय स्थिती झाली असेल, भावनिक स्थिती काय असेल, आई आली नाही म्हणून. त्यामुळे तिची तगमग होणं स्वाभाविक होतं. ही तगमग समजावून घेतली पाहिजे. या पूजा मिश्रा या महिलेची तगमग, तडफड, आणि तिला 1.5 तास ती त्या कोंडीत सापडलेली होती आणि त्यामुळे अशी अस्वस्थता येणं स्वाभाविक आहे. जर एखादा ऍक्सिडेंट झाला किंवा अन्य काही कारणामुळे, किंवा एखादा स्लॅब पडली, रस्ता बंद झाला किंवा चोकअप झाला आणि चिंचोळी वाट आहे, अशा वेळी नाईलाजामुळे जर वाहतूक कोंडी झाली तर समजू शकते. पण ही जी वाहतूक कोंडी होती ती व्हायला नको होती. गिरीश महाजन असं म्हणाले की ही महिला संतापलेली होती, आम्ही समजू शकतो, तिला त्रास झाला असेल, अनेक लोकांना त्रास झाला असेल, पण आम्ही पोलिसांची परवानगी घेतली होती यासाठी. या महिला ज्या चाललेल्या होत्या त्यासाठी पोलिसांची परवानगी घेतली होती, असं गिरीश महाजन म्हणाले. आता सरकार महायुतीचं, फडणवीसांचं, गिरीश महाजनांचं पोलीस परवानगी देणारच. आपल्याला आठवत असेल की शिवाजी पार्क किंवा शिवतीर्थावरती जेव्हा सभा होतात, जर राज ठाकरेंची सभा असेल किंवा उद्धव ठाकरेंची सभा असेल, तर त्याला परवानगी देताना किती बातम्या येतात बघा, की परवानगी मिळणार की नाही, मिळणार की नाही. किंवा एखादा मोर्चा विरोधी पक्षांचा असेल तर त्याला परवानगी देण्याबाबत कशी काकू केली जाते, कशी टाळाटाळ केली जाते, उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, हे आपल्याला माहिती आहे. परंतु सरकारचं असेल, भाजपचं किंवा महायुती सरकारचा मोर्चा असेल किंवा काही ऍक्टिव्हिटी असेल, तर त्याला पूर्णपणे परवानगी दिली जाते आणि पोलीस हे पूर्णपणे सरकारच्या अधीन आहेत, सरकारच्या आज्ञेबाहेरचे नसतात, त्यांना वागता येत नाही. तसं पोलिसांची काही चूक नाही त्याच्यामध्ये. पण नियम असेल, कायदा असेल, तर तो कायद्याप्रमाणे पोलिसांनी वागलं पाहिजे.